तर आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सत्कार सोहळ्यावेळी स्टेडियम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू आणि 33हून अधिक चाहते जखमी। सत्कार कार्यक्रम 10 मिनिटात आटोपला। आरसीबीच्या विजय मिरवणुकीवेळी बंगळुरूत दुर्घटना। चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी। चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांचा व्हिडिओ समोर। आधीच खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये जाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ। स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमींचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न। उपस्थितांनी सीपीआर देऊन काहींचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। चिन्नास्वामी स्टेडियममध्येही आरसीबीच्या चाहत्यांची तुफान गर्दी। स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी दरम्यान एका गाडीचंही मोठं नुकसान। 40,000ची क्षमता असलेल्या स्टेडियमवरील सत्कार सोहळ्यासाठी लाखो चाहते आल्यानं चेंगराचेंगरीची दुर्घटना। चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेशासाठी आरसीबीच्या चाहत्यांची तुफान गर्दी। गेटमधून आत शिरण्याचा चाहत्यांचा प्रयत्न। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना। चेंगराचेंगरीनंतर घरी परतणाऱ्या चाहत्यांची मेट्रो स्थानकावरही मोठी गर्दी। बंगळुरूतील तुडुंब भरलेल्या मेट्रो स्थानकाचा आणि मेट्रोचा व्हिडिओ समोर। चेंगराचेंगरीत तरुण तरुणीची घराकडे परतण्याची घाई। आरसीबीचे फॅन्स झाडावर, स्टेडियमच्या भिंतीवर आणि बसवर चढले। बंगळुरूमध्ये आरसीबीच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी। चेंगराचेंगरीत 14 वर्षीय दिव्यांशीचा मृत्यू। 9वीत शिकणारी दिव्यांशा आपल्या आई वडिलांसोबत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आली होती।